नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चांगदेव कुदनर, भूगोल विभाग प्रमुख व उपप्राचार्य आबडलोढा जैन महाविद्यालय चांदवड. आज आपण FYBA या वर्गाच्या द्वितीय सत्रामध्ये जो विषय आहे त्याचं नाव आहे मानवी भूगोल, ह्यूमन जिओग्राफी. त्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये मानवी भूगोलाचा परिचय व मानवी भूगोलाच्या शाखा याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत: मानवी भूगोलाच्या शाखा आणि मानवी भूगोलाचं महत्त्व. तर सर्वात प्रथम आपण मानवी भूगोलाच्या शाखा यावर चर्चा करणार आहोत. यामध्ये भूगोल म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे की पृथ्वीचं वर्णन करणाऱ्या शास्त्राला भूगोल असं म्हणतात. ही अतिशय प्राथमिक अशी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. मग भूगोलाच्या दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. पहिली आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. मग प्राकृतिक भूगोल म्हणजे काय की ज्या शाखेमध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांचा अभ्यास केला जातो त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हणतात. तर दुसरी जी शाखा आहे ती आहे मानवी भूगोल. मग मानवी भूगोल म्हणजे काय? अस्थिर पृथ्वी आणि कृतिशील मानव यांच्या सहसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मानवी भूगोल असं म्हणतात. आपण थोडक्यात प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. मग पहिली जी शाखा आहे प्राकृतिक भूगोलाची उपशाखा भूरूपशास्त्र, दुसरी हवामानशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र, जैविक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, खगोलशास्त्रीय भूगोल आणि मृदाशास्त्र. मग भूरूपशास्त्र या उपशाखेमध्ये भूरूपांविषयी अभ्यास केला जातो. यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, खडकांचे प्रकार, भूआकार अशा विविध घटकांचा अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. हवामानशास्त्रामध्ये हवामान, वातावरणाची रचना, वारे, आर्द्रता यासारख्या घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. तिसरी जी शाखा आहे ती सागरशास्त्र. सागरशास्त्रामध्ये सागरांचं वितरण, सागराची क्षारता या घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्र या घटकामध्ये केला जातो. पुढची शाखा आहे वातावरणशास्त्र. वातावरणशास्त्रामध्ये वातावरणाची रचना आणि वातावरणाशी संबंधित घटकांचा अभ्यास केला जातो. पुढची जी शाखा आहे ती आहे जैविक भूगोल. मग जैविक भूगोलामध्ये जे काही पृथ्वीवरील जैविक घटक जे आहेत, जे जिवंत घटक आहे, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, या घटकांचा अभ्यास हा जैविक भूगोलामध्ये केला जातो. पुढची उपशाखा आहे पर्यावरणीय भूगोल. पर्यावरणीय भूगोलामध्ये पर्यावरणाशी संबंधित ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्याला पर्यावरणीय भूगोल असं म्हणतात. जसं की प्रदूषणाचे प्रकार, त्याचबरोबर इतर जे पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास हा पर्यावरणीय भूगोलामध्ये केला जातो. पुढची उपशाखा आहे खगोलीय भूगोल. खगोलीय भूगोलामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रह, उपग्रह, तारे या संदर्भामध्ये अभ्यास या खगोलीय भूगोलामध्ये केला जातो. आणि शेवटची शाखा प्राकृतिक भूगोलाची जी आहे ती मृदाशास्त्र. यामध्ये मृदेचे प्रकार, मृदेचे पोत अशा घटकांचा अभ्यास हा मृदाशास्त्रामध्ये केला जातो. आता दुसरी मानवी भूगोलाची जी शाखा आहे ती मानवी भूगोल. मानवी भूगोलाच्या देखील अनेक उपशाखा आहेत. यामध्ये आर्थिक भूगोल, दुसरी आहे राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल आणि वैद्यकीय भूगोल. मग आर्थिक भूगोलामध्ये देखील वेगळ्या प्रकारच्या उपशाखा आहेत. मग त्यामध्ये आहे कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, व्यापारी भूगोल, विपणन भूगोल, पर्यटन भूगोल, साधन संपदा भूगोल, वाहतूक भूगोल, दळणवळण या सगळ्या घटकांचा अभ्यास हा आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. राजकीय भूगोलाच्या देखील उपशाखा आहे. लष्करी भूगोल, त्याचबरोबर सामाजिक भूगोलाच्या देखील आहेत. लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल, सांस्कृतिक भूगोल व गुन्हेगारी विषयक भूगोल. तर या घटकांचा देखील आपण सविस्तर अभ्यास पुढे करणार आहोत.
तर पहिली यामध्ये आहे मानवी भूगोल व अर्थशास्त्र याचा कसा संबंध आहे. तर मानवी भूगोल व अर्थशास्त्र याचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये देखील वेगळ्या प्रकारचे संसाधनं, त्यांचं वितरण, त्यांचं उत्पादन या सर्वांचा लोकसंख्येशी संबंध आहे आणि म्हणून मानवी भूगोल व अर्थशास्त्र यांचा देखील अतिशय जवळचा असा सहसंबंध आहे हे देखील आपल्याला सांगता येईल. पुढची उपशाखा आहे मानवी भूगोल व समाजशास्त्र यांचा कसा संबंध आहे. तर मानवी भूगोलामध्ये मानवी घटकांशी संबंधित म्हणजे मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाच्या वर्तनाचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला जातो आणि म्हणून मानवी भूगोल व समाजशास्त्र यांचा देखील अतिशय जवळचा असा सहसंबंध आहे. पुढची शाखा आहे मानवी भूगोल व राज्यशास्त्र. मानवी भूगोलामध्ये राजकीय भूगोल हा एक विषय आहे. या राजकीय भूगोलामध्ये राज्य, राज्यांच्या सीमा, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय संशोधन या घटकांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. याचबरोबर मानवी भूगोलातील राजकीय भूगोलामध्ये देखील या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो आणि म्हणून मानवी भूगोल व राज्यशास्त्र यांचा देखील अतिशय जवळचा असा सहसंबंध आहे. नेक्स्ट मानवी भूगोल आणि इतिहास. तर आजचा भूगोल हा उद्याचा इतिहास असतो आणि म्हणून मानवी भूगोल आणि इतिहासाचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. मग मानवी भूगोलामध्ये किंवा ऐतिहासिक भूगोलामध्ये वेगळ्या प्रकारचे गड, किल्ले यांचा इतिहास यामध्ये अभ्यासला जातो आणि म्हणून मानवी भूगोल आणि ऐतिहासिक भूगोल किंवा इतिहास याचा देखील अतिशय जवळचा सहसंबंध आहे. मानवी भूगोल व लोकसंख्या. मग मानवी भूगोलामध्ये मानवी भूगोलाची दुसरी महत्त्वाची शाखा जी आहे ती लोकसंख्या भूगोल. मग या लोकसंख्या भूगोलामध्ये अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. मग यामध्ये लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्या वाढ, लोकसंख्येची संरचना, लोकसंख्येचं स्थलांतर, लोकसंख्येची गुणवत्ता या सगळ्या घटकांचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. या लोकसंख्येचे अनेक समस्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून लोकसंख्या आणि मानवी भूगोल यांचा अतिशय जवळचा असा सहसंबंध आहे. या लोकसंख्या भूगोलामध्ये जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या वाढ या घटकांचा अभ्यास देखील यामध्ये केला जातो. हे देखील आपल्याला सांगता येईल. पुढचा जो विषय आहे तो आहे वांशिक भूगोल. मग या वांशिक भूगोल आणि मानवी भूगोल याचा देखील महत्त्वाचा सहसंबंध आहे. मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये 3 वंश आहेत, मंगोलाइड, कॉकेसाइड आणि निग्रोइड. तर हे जे वंश आहेत या वंशांचा अभ्यास देखील मानवी भूगोलातील उपशाखा वांशिक भूगोल यामध्ये केला जातो. जसं की मंगोलाइड हा जो वंश आहे चीन, जपान अशा देशांमध्ये हा वंश आढळून येतो. तसेच कॉकेसाइड हा जो वंश आहे तो युरोपीय राष्ट्रांमध्ये साधारणतः हा कॉकेसाइड वंशाचे लोक आढळून येतात. निग्रोइड हे जे आहेत ते वेस्ट इंडिज किंवा आफ्रिकन खंडामध्ये हे निग्रोइड वंशाचे लोक आढळून येतात. या सर्व घटकांचा अभ्यास देखील वांशिक भूगोलामध्ये केला जातो. या पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे हे मानवी भूगोलाचं महत्त्व. मग मानवी भूगोलाचं महत्त्व देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पहिलं महत्त्व जे आहे तर आंतरविद्याशाखी दृष्टिकोन. मानवी भूगोलाचा इतर अनेक शाखांशी संबंध आहेत आणि म्हणून त्याचा आंतरविद्याशाखी दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. जसं की मानवी भूगोलाचा सहसंबंध अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांच्याशी येतो आणि म्हणून आंतरविद्याशाखी दृष्टिकोन या विषयाला प्राप्त झालेला आहे. दुसरं या विषयामध्ये लोकसंख्येच्या संदर्भामध्ये माहितीचा अभ्यास केला जातो म्हणून त्याचा उपयोग हा राष्ट्राला या ठिकाणी ती माहिती कलेक्ट झाल्यानंतर होतो. म्हणून दुसरं महत्त्व आहे की लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती समजते. तिसरं जे आहे ते आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचं ज्ञान यामधून होतं. म्हणजे भूमी असेल, माती असेल, वनस्पती असतील, प्राणी असतील, खनिज संपत्ती असतील, ऊर्जा साधनं असतील यांचं वितरण कसं आहे, यांचा उपयोग कसा आहे, यांचा वापर कसा आहे, या
संसाधनांविषयी माहिती आपल्याला या विषयामध्ये मिळते। याचबरोबर नागरी आणि ग्रामीण समुदायाचं ज्ञान देखील आपल्याला या विषयामधून होतं। ग्रामीण वस्ती, शहरी वस्ती, ग्रामीण समस्या, ग्रामीण वेगळ्या प्रकारच्या कला, नागरी वस्ती या घटकांविषयी ज्ञान आपल्याला या मानवी भूगोलामधून प्राप्त होतं। याचबरोबर आर्थिक आणि त्या घटकांचा परिणाम म्हणजे मानवाच्या आर्थिक क्रिया, त्याचा मानवावर झालेला परिणाम याचं देखील ज्ञान आपल्याला यामधून होतं। पुढचं जे आहे ते आदिवासी समाजाचं ज्ञान आपल्याला अभ्यास यामधून होतो। आदिवासी, ग्रामीण, शहरी त्यांची साक्षरता, त्यांचं दैनंदिन जीवन, त्यांची संस्कृती, कला, रूढी, परंपरा याचा देखील अभ्यास आपल्याला मानवी भूगोलामधून आपल्या समोर येतो। तुम्ही सर्वांनी शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं, धन्यवाद।